रामराम मंडळी. डॉक्टर हरिहर कौसडीकर यांनी माहिती दिलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित पीक पोषणासाठी या विषयावर व्हिडिओ तयार करून आपणासमोर आणताना श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनला आनंद होत आहे. महत्त्वाचा असा हा विषय आपणासाठी माहितीप्रद असल्याने आवडणार तर आहेच, मात्र व्हिडिओ पाहण्यापूर्वी श्री राजलक्ष्मी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे ही विनंती, जेणेकरून कृषी विषयांशी संबंधित असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओज तयार करण्यास आम्हाला प्रेरणा मिळेल. सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित पीक पोषणासाठी हा विषय 9 प्रकरणात विभागला गेला आहे. प्रकरण 1 संतुलित पीक पोषणासाठी आवश्यक अन्नद्रव्ये. प्रकरण 2 सूक्ष्म अन्नद्रव्ये वापर, नियोजन व व्यवस्थापनाची गरज. प्रकरण 3 सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य व उपलब्धता. प्रकरण 4 सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम. प्रकरण 5 सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे निदान. प्रकरण 6 सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, फळझाडातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय हे आहे प्रकरण 7. आणि प्रकरण 8 सूक्ष्म अन्नद्रव्ये, मिश्र खते व त्यांचा वापर. शेवटी प्रकरण 9 सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरासाठी शिफारशी. डॉक्टर हरिहर कौसडीकर यांचा परिचय करून देण्याची गरज नाही. डॉक्टर हरिहर कौसडीकर सध्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत संचालक संशोधन या पदावर कार्यरत आहेत. डॉक्टर हरिहर कौसडीकर हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉक्टर कौसडीकर यांनी PhDच्या अभ्यासाकरता मोसंबी पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्यांचा सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरास प्रतिसाद या विषयांवर सखोल संशोधन केलेले आहे. या संशोधनाकरता त्यांना सर्वोत्कृष्ट कृषी संशोधन 2006 हा अखिल भारतीय स्तरावरील फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया यांनी सुवर्ण पदकांसह पुरस्कार दिला. तसेच भारतीय मृदविज्ञान संस्था नवी दिल्ली यांनी याच संशोधनाच्या सादरीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार दिला. तर अमेरिकेतील 18व्या जागतिक मृदा परिषदेत संशोधनावरील शोध निबंधाची सादरीकरणासाठी निवड झाली होती. सर्वसामान्य फळ बागायतदारांना सर्वांगीण दृष्टिकोनातून आपली बाग यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे याकरिता लेखकांनी केलेला हा छोटासा प्रयत्न. मोसंबी पिकाच्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादनासाठी व उत्पादकता वाढीसाठी त्यांनी राज्य शासनाला संशोधन शिफारस सादर केलेली आहे. या शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरातून मोसंबी पिकाचे दीर्घकाळ गुणवत्तापूर्ण उत्पादन मोसंबी बागायतदारांना होत आहे या संदर्भात त्यांनी 50 लेख व 2 पुस्तके प्रकाशित केली आहेत. या विषयाशी संबंधित डॉक्टर हरिहर कौसडीकर म्हणतात, महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या जमिनीत जस्त, लोह व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येत आहे. कृषी उत्पादन वाढीसाठी संतुलित पीक पोषण हा सर्वात मोठा घटक असून यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर अविभाज्य भाग आहे. शाश्वत व दर्जेदार कृषी उत्पादनासाठी सध्या सूक्ष्म अन्नद्रव्य वापरांचे नियोजन व व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक आणि गरजेचे आहे. ही सूक्ष्म अन्नद्रव्ये अत्यल्प प्रमाणात आवश्यक असली तरी ती अतिशय आवश्यक असतात, अन्यथा अपेक्षित दर्जेदार कृषी उत्पादन मिळणे शक्य होणार नाही.
मागील 20 ते 25 वर्षाच्या कालावधीत पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि प्रतिसाद याबाबत कृषी विद्यापीठांनी विविध प्रकारे संशोधन केलेले आहे. ही सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणती कार्य करतात, त्यांच्या कमतरतेमुळे पिकावर कसा अनिष्ट परिणाम होतो, हे शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित पीक पोषणासाठी ही माहिती पुस्तिका दृकश्राव्य म्हणजेच ऑडिओ व्हिडिओ यूट्यूब माध्यमाद्वारे शेतकरी, बागायतदार व कृषी विभागाच्या विस्तार कर्मचाऱ्यांसाठीची माहितीची गरज लक्षात घेऊन प्रकाशित करण्यात येत आहे. महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांबाबत विविध प्रकारच्या जमिनीत आणि वेगवेगळ्या कृषी हवामान प्रदेशात झालेल्या संशोधनाचे अनेक संदर्भ लक्षात घेऊन माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमाद्वारे श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनद्वारे केला आहे. या सर्व माहितीकरता लेखक संबंधित संशोधकांचा ऋणी आहे. डॉक्टर हरिहर कृ कौसडीकर. प्रकाशकाचे मनोगत. कृषीप्रधान भारतातील शेतकरी परंपरेने शेती करीत आलेला आहेच. आपली शेती समृद्ध करण्यासाठी स्वतःच्या प्रगतशील प्रयोगांनी तसेच इतरांच्या अनुभवाने तो प्रयत्न करीत आलेला आहेच. देशाच्या शेती विकासातून शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी कृषी विद्यापीठांचाही महत्त्वाचा वाटा आहेच. सातत्याने होत असणारे संशोधन व त्यातून मिळणाऱ्या यशापयशाबरोबर येणारा वेग व निर्माण होणारी स्पर्धा यातून शेतकऱ्यांनी, कामगारांनी आधुनिक प्रगत ज्ञान व कौशल्य आत्मसात करून आपले शेती उत्पन्न व अन्नधान्यादी उत्पादन वाढविले पाहिजे. अर्थात यासाठी सर्वच स्तरातून कृषी विस्ताराचे कार्य जोमाने सुरू आहेच. देशपातळीवर या दृष्टीने कृषी विषयाचे निरनिराळे अभ्यासक्रमही आखले गेले असून सातत्याने शैक्षणिक साहित्य निर्मितीही होत आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, कृषी विद्यापीठातील संशोधक आणि विविध कृषी विषयक संस्थेतील अनुभवी तज्ज्ञ यांच्याद्वारे सातत्याने होत असणारे संशोधन व त्यातून मिळणाऱ्या यशापयशाबरोबर येणारा वेग व निर्माण होणारी स्पर्धा यांचे प्रतिबिंब आजच्या शेती तंत्रात स्पष्टपणे दिसून येत आहे. आणि म्हणूनच संबंधित कमिटीने शिफारस केलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार भारतीय कृषी अभ्यासक्रमात विशेषतः BSc ॲग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमासाठी श्री राजलक्ष्मी प्रकाशनातर्फे सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदाच पाठ्यपुस्तके प्रकाशित करताना आम्हाला अत्यंत आनंद झाला. कारण महाराष्ट्रातील जवळपास सर्वच कृषी महाविद्यालयांनी या पाठ्यपुस्तकांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. अनेक विद्यार्थी मित्रांना त्यामुळे भरघोस यश मिळाले. उत्तम गुण मिळून आपापल्या परीक्षेत उत्तम यश मिळाले आणि यामुळेच आमचाही उत्साह वाढला. त्यामुळेच अनेकांच्या मागणीनुसार कृषी माहिती पुस्तिका दृकश्राव्य म्हणजेच ऑडिओ व्हिडिओ यूट्यूब माध्यमाद्वारे आता प्रकाशित करण्याचे आम्ही ठरविले. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची शेती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. आम्ही हाती घेतलेल्या या कार्यात आम्हा सातत्याने सहकार्य करणाऱ्या आमच्या तज्ज्ञ लेखकांचे आणि सर्वच महानुभावांचे तसेच विद्यार्थ्यांचे आम्ही ऋणी आहोत आणि त्यांच्या हितातच आम्ही आमचे हित समजतो. अशाच नवनवीन यूट्यूब दृकश्राव्य ऑडिओ व्हिडिओसाठी श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनला कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. राजन अहिरे पाटील, श्री राजलक्ष्मी प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. सदर चित्रामध्ये वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची पानावर दिसून येणारी लक्षणे दिसतात. शेंड्याची पाने कॅल्शियम आणि बोरॉन,
नवीन पाने कॉपर, सल्फर, आयर्न आणि मॅंगनीज, तर जुनी पाने नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, झिंक आणि मॉलिब्डेनम कमतरतेची लक्षणे आपल्याला दाखवतात. सदर चित्रामध्ये एकच पान आपल्याला निरनिराळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यास ते पान कसे दिसेल, त्या पानावरील लक्षणे कशी दिसतील हे दाखवणारे हे अर्थगर्भ चित्र आपणास कळून येईल. आता आपण मुख्य प्रकरणास सुरुवात करूया. प्रकरण पहिले, संतुलित पीक पोषणासाठी आवश्यक अन्नद्रव्ये. वनस्पती शास्त्रज्ञांना रासायनिक परीक्षणात असे आढळून आले आहे की पिकांसाठी कोणती अन्नद्रव्ये, पोषण द्रव्ये आवश्यक आहेत ते मुख्य 3 तत्वावर ठरावे. 1. पोषण द्रव्ये वनस्पतींच्या वाढीसाठी व प्रजननासाठी उपयुक्त असली पाहिजे. ती उपलब्ध नसल्यास वाढ चांगली होत नाही व प्रजनन थांबते. 2. आवश्यक त्या पोषण द्रव्यांची उणीव इतर कुठल्याही अन्नद्रव्यांचा वापर करून भरून काढली जाता येत नाही. 3. वनस्पतीच्या वाढीत व उत्पन्नासाठी लागणाऱ्या प्रक्रियेत त्या पोषण द्रव्यांची प्राथमिक स्वरूपाची कामगिरी असली पाहिजे. ही 3 तत्वे लक्षात घेऊन शास्त्रज्ञांच्या मते वनस्पतींना योग्य वाढीसाठी 16 पोषण द्रव्ये, अन्नद्रव्ये लागतात. यामध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही 3 मूलभूत अन्नद्रव्ये अखनिजीय स्वरूपात मोडतात. तर 13 पोषण द्रव्यांची पिकांची गरज कमी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे वनस्पतीसाठी आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचे 2 भाग पडतात. मोठ्या प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये व सूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये. पिकांना लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात जरी लागत असली तरी ती अत्यंत आवश्यक असतात. मोठ्या प्रमाणात व आवश्यक असणाऱ्या 6 अन्नद्रव्यात नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, कॅल्शियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा समावेश होतो. व सूक्ष्म अन्नद्रव्यात जस्त, लोह, मंगल, तांबे, बोरॉन, मोलाब्ध व क्लोरीन या 7 अन्नद्रव्यांचा समावेश होतो. या प्रकरणात आवश्यक अन्नद्रव्यांचे कार्य, त्यांच्या कमतरतेची लक्षणे अथवा परिणाम यांचा आढावा घेतला आहे. 1. नत्र, ज्याला इंग्रजीत नायट्रोजन म्हणतात. पिकांच्या वाढीत व उत्पादनात नत्राचे फार महत्त्व आहे. झाडांच्या मुळांनी शोषण केलेले नत्र झाडांच्या अवयवात सहजपणे वहन केले जाते. नत्र झाडांच्या नवीन पानात एकत्रित होते. झाडांना नत्राचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यास जुन्या पानातले साठविलेले नत्र झाडांच्या नवीन कोवळ्या अवयवांना जसे पाने, कळ्या यांना पोहोचवले जाते. यामुळे नत्राची कमतरता असलेल्या जमिनीत जुनी पाने नत्राअभावी पिवळी पडलेले आढळतात. नत्राचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्यास पिकांची वाढ खुंटते. झाडांची पाने लहान होतात, खोडे बारीक होतात. पानातील हरित द्रव्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पानांचा रंग फिकट हिरवा होतो. तीव्र सूर्यप्रकाशात नत्राच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ अकाली थांबून फळांना लवकर पक्वता येते. नत्र कमतरतेच्या परिस्थितीत झाडाच्या मुळांचा विस्तार होत नाही. साधारणपणे हलक्या जमिनीतील पीक भारी जमिनीतील पिकांपेक्षा नत्राला जास्त प्रतिसाद देतात.
मंडळी, आता आपण पुढे बघूया की नत्राच्या कमतरतेमुळे पुढील पिकांवर कसा परिणाम दिसून येतो, हे आपण आता या समोरील चित्रांद्वारे बघूया. स्फुरद, ज्याला इंग्रजीत फॉस्फरस म्हणतात, झाडात पेशी विभाजन व नव्या वाढीकरिता स्फुरद आवश्यक असतो. वनस्पतीतील स्फुरदाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे ऊर्जा प्रदान करणे. स्फुरदामुळे झाडांना बळकटी येते. फळझाडांची फलधारणेची क्षमता वाढते. झाडांची तंतुमय मुळे जास्त प्रमाणात वाढतात. स्फुरद वनस्पतीत एका अवयवातून दुसऱ्या अवयवात सहजपणे स्थलांतर केल्या जातो. स्फुरदाच्या कमतरतेची लक्षणे जवळजवळ नत्राच्या कमतरतेच्या लक्षणांसारखीच असतात. स्फुरदच्या कमतरतेमुळे झाडांची खोडे बारीक होतात. पानांचा आकार लहान होतो. पाने अकाली गळू लागतात. फळझाडांना मोहोर कमी येतो. पानांवर निळसर हिरवी झाग दिसते. स्फुरदाच्या कमतरतेमुळे पानांची प्रथिने तयार करण्याची क्षमता मंदावते. लिंबूवर्गीय फळांची साल जाड होऊन फळ आतून पोकळ होते. मंडळी, आता आपण पुढे बघूयात स्फुरदाच्या कमतरतेमुळे पुढील पिकांवर काय परिणाम दिसतो, हे यापुढील छायाचित्रातून बघूयात.
आता बघूयात पालाश, ज्याला इंग्रजीत पोटॅशियम म्हणतात. वनस्पतीत स्टार्च निर्माण करण्याचा प्रक्रिया पालाशमुळे घडून येते. पण रंध्राच्या उघड झापेंवर पालाश नियंत्रण करते. तसेच कर्ब पदार्थांच्या वाहतुकीत पालाशचा महत्त्वाचा वाटा आहे. पालाशमुळे पिकात रोग प्रतिकारक शक्ती वाढते. उदाहरणार्थ केळीतील फ्युजेरियम विल्ट, ज्याला मराठीत मर रोग म्हटले जाते, ह्या रोगाचे प्रमाण कमी होते. पालाश वनस्पतीच्या शरीरांतर्गत सहजपणे स्थलांतर करू शकते. पालाश कमतरतेची लक्षणे प्रथम जुन्या पानांवर आढळून येतात. पानांच्या कडा व टोके प्रथम पिवळसर पडून तो भाग वाळल्यासारखा व करपल्यासारखा दिसू लागतो. पानांना विटकरी रंग येतो. झाडांची पाने कडेच्या बाजूने पिवळी दिसू लागतात व ती वाळतात. मंडळी, आता आपण पुढे बघूयात पालाशच्या कमतरतेमुळे पुढील पिकांवर काय परिणाम दिसतो, हे या पुढील छायाचित्रातून बघूयात. आता बघूयात कॅल्शियम, ज्याला इंग्रजीतही कॅल्शियमच म्हटले जाते. वनस्पतीत कॅल्शियम वेगवेगळ्या स्वरूपात आढळते. पेशींची वाढ व विभाजन या क्रिया कॅल्शियमवर अवलंबून असतात. इतर अन्नद्रव्यांप्रमाणे कॅल्शियम जुन्या पानातून नव्या पानात वाहून नेला जात नाही. वनस्पती अंतर्गत कॅल्शियम सहजपणे वहन होत नसल्याने नव्या वाढीवर कॅल्शियम कमतरतेची लक्षणे दिसून येतात. कॅल्शियमच्या अभावामुळे नव्या पानांची वाढ कमी होते, पानांचा आकार बिघडतो व पाने खोलगट होतात. आता आपण पुढे बघूयात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पुढील पिकांवर काय परिणाम दिसतो.
मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा वनस्पतींच्या हरितद्रव्याचा घटक असल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेतो. वनस्पती अंतर्गत स्फुरदाच्या वहनात मॅग्नेशियमचे कार्य महत्त्वाचे ठरते. झाडाच्या शरीरांतर्गत मॅग्नेशियमचे सहज वहन होत असल्याने कमतरता प्रथम जुन्या पानात आढळते. चुनखडीयुक्त जमिनीतील झाडांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता विशेष प्रकारे जाणवते. तसेच हरितद्रव्याचा घटक असल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. पालाश सोबतच्या विरुद्ध परिणामांमुळे जमिनीत पालाश जास्त असल्यास पिकांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता भासते. मंडळी, आता आपण पुढे बघूयात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पुढील पिकांवर काय परिणाम दिसतो हे या पुढील छायाचित्रातून बघूयात. गंधक, ज्याला इंग्रजीत सल्फर म्हणतात. सल्फर किंवा गंधकाचे वनस्पती अंतर्गत वहन सहजपणे होते, परंतु कमतरतेची लक्षणे प्रथम नवीन फुटीवर दिसून येतात. गंधकाच्या कमतरतेची लक्षणे ही नत्राच्या कमतरता लक्षणे सारखीच दिसून येतात. उदाहरणार्थ, पानाचा आकार लहान होणे, पाने पिवळी पडणे. गंधकाच्या कमतरतेमुळे पिकातील शर्करेचे प्रमाण कमी होते. आता आपण पुढे बघूयात गंधकाच्या कमतरतेमुळे पुढील पिकांवर काय परिणाम दिसतो हे या पुढील छायाचित्रातून बघूयात. लोह, ज्याला इंग्रजीत आयर्न म्हणतात. जमिनीत लोहयुक्त खनिजाचे प्रमाण बरेच असले तरी पाण्यात विरघळणाऱ्या लोह खनिजाचे प्रमाण फार कमी आहे. चुनखडीयुक्त जमिनीत लोहाची उपलब्धता कमी होऊन तो पिकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे पिके लोहाची कमतरता दाखवतात. चुना, स्फुरद व अधिक सामू यामुळे वनस्पती जमिनीतून लोह जास्त शोषण करू शकत नाहीत. जमिनीत चुन्याचे प्रमाण वाढले की लोह शोषणाचे प्रमाण कमी होते. पिकात लोहाचे स्थलांतर होत नाही, म्हणून लोह कमतरतेची लक्षणे प्रथम पिकाच्या नवीन वाढीवर दिसतात.
नवीन पालवीत हरितद्रव्याचे प्रमाण कमी होते. पानातील शिरांमधील भाग पिवळसर पांढरा पडून शिरा मात्र हिरव्या राहतात. विशेषतः लोहाच्या कमतरतेची लक्षणे लिंबूवर्गीय फळझाडांवर फारच स्पष्टपणे दिसतात. लोह व मंगल या अन्नद्रव्यांचा परस्पर विरोधी संबंध आहे. जमिनीत पालाश व मॅंगनीजची कमतरता आणि मॅग्नेशियम यांचं भरपूर प्रमाण यामुळे देखील लोहाची कमतरता भासते. या पुढील छायाचित्रात आपण या लोहाच्या कमतरतेची लक्षणे जरूर बघूयात. मंगल, ज्याला इंग्रजीत मॅंगनीज म्हणतात. मॅंगनीज अर्थात मंगल हे अन्नद्रव्य जमिनीतून पिकांना उपलब्ध होण्यासाठी जमिनीचा सामू, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, जमिनीतील जीवाणूंचे प्रमाण हे घटक कारणीभूत ठरतात. पाणी साचणाऱ्या जमिनीत व कमी सामूच्या जमिनीत मॅंगनीजची उपलब्धता वाढते. मॅंगनीजचे वनस्पती शरीरांतर्गत वहन सहजपणे होत नाही. विविध संप्रेरकांना सक्रिय करणे हे मॅंगनीजचे प्राथमिक कार्य आहे. मॅंगनीज कमतरतेची लक्षणे नव्या व जुन्या पानांवर दिसतात. मॅंगनीज व मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे जवळजवळ सारखीच दिसतात. मात्र मॅंगनीजच्या कमतरतेमुळे नव्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, तर मॅग्नेशियममुळे पानांमधल्या शिरांचा भाग पिवळा पडतो. मॅंगनीजच्या अभावामुळे हरितद्रव्यांची कमतरता दिसून येते. काही विशिष्ट पिकात जमीन व हवामानाच्या परिस्थितीनुसार मॅंगनीजची उणीव भासते. उदाहरणार्थ, थोडी आम्ल व अल्कलीयुक्त जमीन, पाण्याचा कमी निचरा होणारी जमीन, जमिनीतील जस्ताचे व लोहाचे प्रमाण जास्त असणे, कोरडे हवामान असणे, सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असणे अथवा जमिनीचे तापमान कमी असणे. आता यापुढे आपण मंगलाच्या कमतरतेमुळे दिसणाऱ्या पुढील पिकांवर म्हणजे काय परिणाम दिसतो हे यापुढील छायाचित्रातून आपण समजून घेऊयात.
तांबे किंवा ताम्र, ज्याला इंग्रजीत कॉपर म्हणतात. वनस्पतीत प्रथिने व कर्बपदार्थ तयार करण्याच्या वनस्पती अंतर्गत प्रक्रियेशी संबंधित कॉपरचे कार्य आहे. कॉपरचे वनस्पती अंतर्गत स्थलांतर सहजपणे होत नाही, परंतु प्रमाण पुरेसे असल्यास स्थलांतर सहजपणे होते. बऱ्याच कालावधीसाठी नत्र व स्फुरद जमिनीत दिल्यास जमिनीत कॉपरची कमतरता निर्माण होते. भारी जमिनीत व भरपूर प्रमाणात चुना असलेल्या जमिनीत देखील कॉपरची कमतरता आढळते. पानगळ होणाऱ्या फळझाडात तांब्राची कमतरता आढळून येते. तांब्राच्या उणिवेमुळे लिंबूवर्गीय फळझाडात एक्झांथेमा नावाचा रोग होतो. या रोगात झाडांच्या पानसोटांवर हिरवी पाने दिसून येतात आणि झाडाच्या सालीतून डिंकासारखा चिकट द्रव बाहेर पडतो. या पुढील छायाचित्रात आपण या तांबे किंवा ताम्र किंवा कॉपरची कमतरता कशी असते हे जाणून घेऊयात. जस्त, ज्याला इंग्रजीत झिंक म्हटले जाते, वनस्पती अंतर्गत संजीवकांशी जस्ताचा घनिष्ठ संबंध आहे. स्टार्च तयार करण्याच्या प्रक्रियेत जस्त हा महत्त्वपूर्ण घटक आहे. वनस्पतीत अधिक स्फुरदामुळे जस्ताची कमतरता भासते. स्फुरद व जस्त या द्रव्यांच्या संयोगाने झिंक फॉस्फेट हे न विरघळणारे संयुग जमिनीत तयार होऊन जमिनीत जस्ताची कमतरता निर्माण होते. स्फुरदाप्रमाणेच नत्र देखील जास्त प्रमाणात दिल्यास जमिनीत जस्ताची कमतरता निर्माण होते. जस्ताच्या कमतरतेमुळे पिकात तांबराचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. जस्त कमतरतेमुळे फळझाडांची पाने लहान पडतात. पानांचा कडा वेगवेगळ्या वाकड्या होतात. पाने पर्णगुच्छासारखी दिसू लागतात. फळझाडांच्या खोडाची साल खडबडीत होते. लिंबूवर्गीय फळझाडात पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. पानांच्या कडा वेड्या वाकड्या होतात. चुनखडीयुक्त जमीन, जास्त सामूची जमीन, सेंद्रिय पदार्थांचा अभाव, थंड हवामान, जमिनीत स्फुरदाचे जास्त प्रमाण, स्फुरदाचा भरपूर पुरवठा यामुळे जस्ताची कमतरता आढळून येते. विशेषतः फळबागांमध्ये जस्ताची कमतरता जास्त प्रमाणात आढळून येते. पुढील छायाचित्रातून जस्ताच्या कमतरतेची लक्षणे आपण सहजगत्या समजून घेऊयात.
बोरॉन, ज्याला इंग्रजीतही बोरानच म्हणतात, कर्बीय पदार्थाच्या संजीवकांच्या तसेच प्रथिने यांच्या जडणघडणीशी बोरॉन निगडीत आहे. अल्कलीयुक्त जमिनी, कोरडे हवामान व तीव्र सूर्यप्रकाशाखालीच्या जमिनीत बोरॉनची कमतरता आढळते. आम्लयुक्त, रेतीयुक्त तसेच क्षारयुक्त जमिनीत कमतरता भासते. बोरॉनच्या कमतरतेची लक्षणे म्हणजे वनस्पतीच्या शेंड्याकडच्या भागाची वाढ मंदावते, पाने वाकडी तिकडी व जास्त ठिसूळ होतात, शेंड्यांकडील भाग मरतो, झाडांना फुले व फळे धरण्याचे प्रमाण कमी होते आणि परागकणांची उगवण कमी झाल्यामुळे झाडांची फळधारणा थांबते. बोरॉनच्या अभावामुळे पिकांतर्गत शर्करेचे वहन कमी होते. लिंबूवर्गीय झाडांच्या पानात बोरॉनची कमतरता असल्यास पानात स्फुरदाचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. म्हणजेच स्फुरद जास्त प्रमाणात दिल्याने बोरॉनची कमतरता पानात आढळून येते. बोरॉनच्या कमतरतेची लक्षणे पुढील छायाचित्रातून आपण समजून घेऊयात. मोलाब्ध, ज्याला इंग्रजीत मॉलिब्डेनम असेही म्हटले जाते. पिकांच्या वाढीकरिता मोलाब्ध फार थोड्या प्रमाणात लागतो, परंतु पिकातील महत्त्वाचे कार्य म्हणजे पिकातील चयापचय क्रियेतील सहभाग. पिकांतर्गत मोलाब्धाचे स्थलांतर मर्यादित स्वरूपात होते. नत्राच्या चयापचय क्रियेत मोलाब्धचा महत्त्वाचा सहभाग असल्यामुळे नत्र व मोलाब्ध कमतरतेची लक्षणे सारखीच दिसतात. मोलाब्ध कमतरतेमुळे पिकाची वाढ थांबते, पाने निस्तेज पडतात आणि अतिप्रमाणातील गंधकामुळे जमिनीतून पिकांकडून मोलाब्ध कमी प्रमाणात ग्रहण केला जातो. हे आपल्याला पुढील छायाचित्रातून लक्षात घेता येईल. क्लोरीन, झाडाच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेवर क्लोरीन हे अन्नद्रव्य परिणाम करते. क्लोरीन प्रकाश संश्लेषण या क्रियेला आवश्यक आहे. वनस्पतीतील पाचकता
व हरितद्रव्यांच्या निर्मितीस मदत करते. क्लोरीन कमी पडल्यास पाने वेडीवाकडी होतात, मुळांची वाढ खुंटते. या आवश्यक अन्नद्रव्यांशिवाय काही ठराविक पिकांना विशेष स्वरूपात सिलिकॉन, सोडियम, कोबाल्ट, निकेल या पोषण द्रव्यांची गरज भासत आहे. यांचा वापर विशिष्ट पिकांसाठी केल्यास पीक उत्पादन किंवा गुणवत्तेत फायदा होत असल्याने त्यांना फायदेशीर अन्नद्रव्ये असे म्हणतात. इथे आपण प्रकरण पहिले संपवत आहोत. शेतकरी बंधूंनो, श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनच्या सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित पीक पोषणासाठी हा यूट्यूब व्हिडिओ आपणास नक्की आवडला असेल असे आम्हास वाटते. आणि जर आवडला असेल तर अशाच नवनवीन यूट्यूब दृकश्राव्य म्हणजेच ऑडिओ व्हिडिओसाठी कृपया आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरणार नाहीत याची खात्रीही बाळगतो. धन्यवाद.